अभी मजा आएगा ना भिड़ो। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, प्रिव्ह्यू तर तुम्ही पाहिलाच असेल. तर अशी एडिटिंग करण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन या ॲपची गरज लागणार आहे. तर अलर्ट मोशन ॲप ओपन करायचं आहे. अलर्ट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क आणि शिकीपिकची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला तिथे जाऊन इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बिटमार्क यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे फोटो पण यूज करू शकता, किंवा तुम्हाला व्हिडिओ यूज करायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ पण वापरू शकता. तर आपण व्हिडिओ घेऊया. तर व्हिडिओ घेतल्यानंतर तुम्हाला 7.8च्या बिटला यायचं आहे. आल्यानंतर अशा प्रकारे व्हिडिओला कट करून द्यायचं आहे. तर कट केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हॉल्यूमचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करून हे व्हॉल्यूम 0 करून द्यायचं आहे. तर केल्यानंतर तुम्हाला इथे 7.8च्या बिटला यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्ही अशाच प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेकीपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकीपेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा फोटोवाला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे जेवढे पण आपले फोटो आहेत त्या सगळ्या फोटोंना इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करून 3 डॉटवरती जाऊन पेस्ट करायचा आहे. तर इफेक्ट देऊन झालेला आहे. तर तुम्हाला इथे फर्स्ट बीटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी 2 PNG दिले आहेत. तुम्हाला ही PNG ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफरचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करून हे अशा प्रकारे खाली घ्यायचे आहे. तर खाली घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करून द्यायचे आहे. तर केल्यानंतर तुम्हाला पुन्हा 3.26च्या बिटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही अजून एक PNG दिलेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे. डाउनलोड केल्यानंतर पुन्हा मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. त्यानंतर ही पण अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर ही PNG अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर तर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला शेकीपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. शेकीपेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा पहिलावाला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपण जी PNG ॲड केली ती त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट करायचं आहे. तर अशाच प्रकारे दुसऱ्या PNGला पण अशा प्रकारे इफेक्ट द्यायचा आहे. तर इफेक्ट दिल्यानंतर तर तुम्हाला 7.8च्या बिटला यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक PNG दिली आहे, ती ॲड करायची आहे. तर ॲड केल्यानंतर ती तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खाली आणायची आहे. त्यानंतर 2 नंबरचं ऑप्शन दिसेल, तर तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करून द्यायची आहे. तर तुम्हाला रोटेशनचे मायनस नाही, तर तुम्ही 10 ठेवू शकता. तर 10 ठेवल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे.
तर अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर तर आपला व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या पलीकडे ॲरोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढी रेझोल्यूशन पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता आणि ते तुम्ही क्वालिटी तुम्हाला जेवढी तुम्ही पाहिजे तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे.